महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. योजनेअंतर्गत पात्र बहिणींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र यावेळी 12 जिल्ह्यातील बहिणींसाठी खास आनंदाची बातमी समोर आलेली आहे. या महिन्यात एकदम 3,000 रुपये जमा होणार आहेत. ही रक्कम पाहताच अनेकांच्या मनात प्रश्न येतो की नेहमी तर 1,500 रुपये मिळतात, मग यावेळी 3,000 रुपये का मिळणार आहेत? तर चला तर मग आपण याचा सविस्तर उलगडा करूया. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती पाहूया. उद्दिष्ट जे आहे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय महिलांना मासिक आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे. तर त्याचा मासिक हप्ता जो आहे तो 1,500 रुपये इतका आहे. तर त्याची वयोमर्यादा जी पात्रता आहे ते 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित व परित्यक्त्या महिलांसाठी ही पात्रता आहे. लाभार्थी वर्ग जो आहे ते ग्रामीण व शहरी भागातील पात्र महिला आहेत. याची अंमलबजावणी जी आहे ती राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आहे. आता जाणून घेऊया 3,000 रुपये एकदम का जमा होणार. 12 जिल्ह्यांमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे किंवा प्रशासनिक प्रक्रियेमुळे मागील महिन्याचा हप्ता वेळेत जमा झाला नव्हता. त्यामुळे या ठिकाणी मागील महिन्याचा 1,500 रुपये आणि चालू महिन्याचे 1,500 रुपये हे दोन्ही हप्ते एकत्र मिळून 3,000 रुपये म्हणून रक्कम या ठिकाणी तुमच्या खात्यात जमा होईल. ही रक्कम एकाच वेळी जमा होत असल्याने अनेक महिलांना घरगुती खर्च, लहान मोठ्या खरेदी किंवा बचत करण्यासाठी मोठी मदत देखील या ठिकाणी मिळणार आहे. आता जाणून घेऊया कोणते 12 जिल्हे यात समाविष्ट आहेत. अधिकृत यादीप्रमाणे खालील 12 जिल्ह्यांतील पात्र महिलांच्या खात्यात या महिन्यात 3,000 रुपये जमा होतील. ते जिल्हे पाहून घ्या. पुणे, नाशिक, सोलापूर, अहमदनगर, नगर, जळगाव, अहमदनगर, परभणी, लातूर, बीड, सातारा, धुळे आणि नंदुरबार. ही यादी अधिकृत सूचनेनुसार थोडी बदलू पण शकते. त्यामुळे लाभार्थ्यांनी या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी बँक पासबुक किंवा मोबाईल बँकिंगद्वारे आपल्या खात्यातली रक्कम तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आता या ठिकाणी जाणून घेऊया पात्रता व निकष. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता या ठिकाणी आवश्यक आहे. ती महिला जी आहे ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. तिचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा परित्यक्ता महिला असणे या ठिकाणी आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असणे या ठिकाणी आवश्यक आहे. उदाहरणार्थ 2.5 लाख रुपयांपेक्षा तुमचे उत्पन्न या ठिकाणी कमी पाहिजे. सरकारी नोकरीतील किंवा इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना साधारणतः या ठिकाणी लाभ नाहीये. आता या ठिकाणी पाहून घेऊया आवश्यक कागदपत्रे. या ठिकाणी आधार कार्ड, तुमचे विवाहाचे प्रमाणपत्र किंवा घटस्फोटीचे प्रमाणपत्र, जशी तुमची स्थिती असेल तसे तुम्हाला प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करावे लागणार. नंतर तुमचा रहिवासी दाखला, नंतर तुमचे बँक पासबुक, कारण येणारी जी रक्कम आहे ती तुमच्या बँकमध्ये वर्ग केली जाते, त्यामुळे इथे तुम्हाला बँक पासबुक आवश्यक राहणार आहे. नंतर तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो आणि तुमचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र. आता ते येणारे 3,000 रुपये जे आहेत तर ते तुम्हाला येणार आहेत, तर ते पैसे नेमके कसे तपासायचे हे आपण पाहून घेऊया. पैसे जमा झालेत का नाही ते पाहण्यासाठी तुम्ही मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग लॉग इन करून स्टेटमेंट किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्री देखील तपासू शकता. बँक पासबुकची प्रिंट, जवळच्या तुमच्या जे काही तुमचे बँक खात्यात कोणते बँकेत तुमचे खाते असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे शाखेत जाऊन पासबुक अपडेट करायचे आहे. नंतर AEPS म्हणजे आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम, आधार नंबर व OTP चा वापर करून CSC सेंटरवर देखील तुम्ही चौकशी करू शकता. SMS अलर्ट, बँकेकडून आलेला जमा रकमेचा संदेश देखील तुम्ही पाहू शकता. या पैशांचा उपयोग नेमका कसा करावा. सरकारचा उद्देश हा महिलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी वापरण्याचा आहे. म्हणून तुम्ही घरगुती आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी, लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल म्हणून, तर बचत योजना किंवा पोस्ट ऑफिस योजना किंवा FD मध्ये देखील हे पैसे तुम्ही गुंतवू शकता, किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी देखील तुम्ही हे पैसे खर्च करू शकता. या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत ते पाहून घ्या. तुमच्या बँक खात्याशी आधार व मोबाईल नंबर लिंक असणे देखील या ठिकाणी आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास तुमचा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो. बँक खात्यात काही समस्या असल्यास लगेच शाखेत तुम्ही संपर्क साधा. पैसे मिळाल्यानंतर पावती किंवा स्टेटमेंट तुम्ही जतन करून ठेवा.
आता आपण जाणून घेऊया ही योजना महिलांच्या जीवनात कशी बदल घडवते ते थोडक्यात पाहूया. लाडकी बहीण योजना फक्त आर्थिक मदत नाही, तर महिलांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे. घरातल्या लहान सहान गरजा पूर्ण करता येतात, आत्मविश्वास देखील वाढतो, कुटुंबात आर्थिक योगदान देता येतं आणि गरज पडल्यास वैद्यकीय खर्च देखील याच्या माध्यमातून तुम्हाला भागवता येतो. आता आपण काही लाभार्थी महिलांचे अनुभव या ठिकाणी पाहून घेऊया. पुण्यातील अर्चनाताई सांगतात, मागच्या महिन्यात पैसे आले नाहीत म्हणून थोडी चिंता होती, पण या महिन्यात एकदम 3,000 रुपये मिळाल्यामुळे मुलांच्या शाळेचा आणि घर खर्चाचा मोठा प्रश्न देखील सुटला. तर नाशिकच्या सुजाताबाई म्हणतात की हे पैसे मी बचत खात्यात ठेवते, थोडं थोडं साठवून भविष्यासाठी उपयोगी देखील आपल्याला हे पैसे पडतील, त्याच्या हिशोबाने ते थोडे थोडे ते पैसे त्यांचे त्या ठिकाणी ते इन्व्हेस्ट करतात. आता आपण जाणून घेऊया पुढील हप्त्याबाबत काही माहिती. प्रशासनाच्या नियोजनानुसार पुढील महिन्यापासून सर्व जिल्ह्यांमध्ये हप्ता वेळेत जमा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकत्रित पैसे मिळण्याची शक्यता या ठिकाणी कमी आहे. परंतु नियमित तुमचे 1,500 रुपये हप्ता हा सुरू राहणार आहे. आपण आता या योजनेचा निष्कर्ष थोडक्यात पाहून घेऊया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 12 जिल्ह्यांमध्ये या महिन्यात जमा होणारे 3,000 रुपये हे महिलांसाठी एक मोठा दिलासा आहे. हे पैसे योग्य पद्धतीने वापरल्यास घरातील अनेक गरजा भागवता येतील आणि भविष्यासाठी या ठिकाणी बचतही तुम्हाला करता येईल. सरकारच्या या योजनांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा प्रवास अधिक वेगाने पुढे जात आहे. आर्थिक भविष्यात अशा योजना आणखी प्रभावी होतील अशी अपेक्षा देखील या ठिकाणी आहे. आणि तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला यानंतर पुढे तुमचा हप्ता डबल करण्याचा शासन निर्णय घेत आहे. जर तुमचा हप्ता डबल झाला तर जवळजवळ तुम्हाला 3,000 रुपये प्रति महिना म्हणजेच वर्षाला तुम्हाला 36,000 रुपये इतका लाभ सरकारच्या वतीने मिळणार आहे. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती. माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.